हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम जॉब घेऊन आले, जे तुम्हाला रिमोटलीच काम करायचं आणि घरातूनच तुम्हाला काम करायचं. ओके. जरी तुम्ही फ्रेशर असला तरी तुम्ही या जॉबला एलिजिबल आहात आणि आजचा जॉब आहे डेटा एंट्री रिलेटेड. जर तुम्ही माझ्या पाठीमागचे जॉब पोस्ट बघितलं असेल तर ऑलमोस्ट मी डेटा एंट्री रिलेटेड जॉब घेऊन आलेले. का म्हटलं तर तुमचे पण खूप कमेंट येतात, की ताई मला डेटा एंट्री रिलेटेड जॉब असेल तर प्लीज घेऊन या म्हणून आणि रिमोट असायला पाहिजे. सो माझे ऑलमोस्ट डेटा एंट्री रिमोट आहेत आणि अ, आणि वर्क फ्रॉम होमच आहेत मेन. ओके. सो डेफिनेटली जर तुम्ही या जॉबमध्ये इंटरेस्टेड असाल, जर तुम्ही डेटा एंट्रीमध्ये इंटरेस्ट असाल, तर डेफिनेटली या जॉबला अप्लाय करा. आणि जर तुम्हाला डेटा एंट्री काम करायचं असेल ना, तर तुम्हाला एम-एस वर्ड आणि एम-एस एक्सेल हे यायलाच पाहिजे. ओके. कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे एम-एस वर्ड आणि एम-एस एक्सेल येणं. आणि समजा तुम्हाला येत नाही, असं नाही की सगळ्यांनाच येते. जर येत नसेल तर YouTube आहे. राइट. YouTubeमध्ये आम्ही नको-नको ते व्हिडिओ बघत राहतो. राइट. रील्स स्क्रोल करत राहतो. राइट. उगाच टाईम जातो YouTubeमध्ये, Instaमध्ये. त्याच्यापेक्षा जर आम्ही शिकायचं बघितलं तर किती भारी आहे. राइट. सो त्यासाठी तुम्हाला सांगेन की YouTubeमधून शिकून घ्या. दिवसातून 1 तास तरी काढा एम-एस वर्ड आणि एम-एस एक्सेल शिकण्यासाठी. कारण एकदा तुम्ही शिकला ना, कुठे पण तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता किंवा ऑफिस नसेल तर सॉरी वर्क फ्रॉम होम नसेल तर ऑफिसमध्ये पण जाऊन तुम्ही काम करू शकता. राइट. जर तुम्हाला एम-एस वर्ड आणि एक्सेल येत असेल तर. सो मी तुम्हाला सांगेन की ते आम्ही उगाच असं व्हिडिओला टाईम देतो. राइट. मोबाईलमध्ये टाईम घालत राहतो दुसरे व्हिडिओ बघण्यामध्ये. त्याच्यासाठी 1 तास तुम्ही शिकायला द्या. जेणेकरून अ, जेव्हा रिक्वायरमेंट येईल ना, तेव्हा तुम्ही डेफिनिटली त्या जॉबला अप्लाय कराल. ओके. सो हे एक तुम्ही प्लीज, प्लीज, प्लीज करा. मी पण दिवसातून 2-3 तास माझे शिकण्यामध्येच असतात. ओके. सो मी तुम्हाला सांगेन की शिकायला टाईम द्या. शिकणं खूप इम्पोर्टंट आहे. ओके. सो हे तुम्ही करा. ओके. सो फाईन. सो चला मग जास्त बडबड मी नाही करणार. सो जॉबचे डिटेल्स बघूया काय-काय रिक्वायरमेंट आहे हे सगळं मी तुम्हाला तिथं जाऊन सांगते. ओके. सो चला मग स्क्रीनवरती जेव्हा सगळे डिटेल्स चेकआउट वगैरे करूया. आता आपण स्क्रीनवरती आलेलो आहोत. तर आजचं पण जॉब रिक्वायरमेंट तुम्ही बघू शकता. आजचं पण आहे डेटा एंट्री अँड कॉम्प्युटर ऑपरेटर. ओके. पण हे दुसऱ्या कंपनीसाठी. ओके. सो इथे क्लायंटनी पोस्ट केलं तर कंपनीचं नाव आहे अलायन्स स्पार्क सोल्युशन म्हणून ह्या कंपनी हायर करत आहे. ओके. सो इथे तुम्हाला डेटा एंट्री सुद्धा करायचं आणि कॉम्प्युटर ऑपरेटर सुद्धा म्हणून सुद्धा काम करायचं आणि कंप्लीटली रिमोट तुमचं काम असणार आहे. बघू शकता तुम्ही पोस्टेड केलेलं इथं रिमोट आहे काम 0 टू 1 इयर्स जरी तुम्ही फ्रेशर असला तरी चालतंय. सॅलरी तुम्हाला 15,000 पासून 22,000-25,000 पण तुम्हाला सॅलरी तर भेटणार आहे पर सॉरी महिन्याला. ओके. रिमोट काम असणार आहे बघू शकता. तुमचं ऑफिस पुण्यामध्ये आहे, पण त्यांनी रिमोटली तुम्हाला वर्क देणार आहेत. ओके. तर आता जॉब हायलाइट्स बघूया. जॉब हायलाइट्स काय असतात? एक्सपिरियन्स इन डेटा एंट्री अँड प्रोफिशियन्सी इन एक्सेल. ओके. तुम्हाला मी एक सांगेन, जर तुम्ही डेटा एंट्रीमध्ये जॉब करत तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्ही शोधत असाल, तर तुम्हाला एक्सेल येणं खूप इम्पोर्टंट आहे. एक्सेल किंवा Microsoft एम-एस वर्ड हे येणं खूप इम्पोर्टंट आहे. ओके. सो हे प्लीज तुम्ही शिकून घ्या. कारण कसं असतं, मी जेव्हा जॉब अप्लाय करतो, तुम्हाला शिकत बसायला टाईम म्हणजे जातो ना तुमचा टाईम शिकायला. त्याच्या अगोदरच तुम्ही जर शिकवून घेतला, तर डेफिनेटली तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता इथं. लाइक जॉब बघून तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. सो त्याच्यासाठी नाही की तुम्ही शिकून घ्या. जर तुम्हाला येत नसेल तर. तुम्हाला येत असेल तर डेफिनेटली जॉबला अप्लाय करा. ओके. सो एक तर त्यांनी म्हटले की तुम्हाला डेटा एंट्री यायला पाहिजेत आणि एक्सेलमध्ये एंट्री करायला यायला पाहिजेत. एंटर एंड अपडेट डेटा, मेंटेन रिपोर्ट्स एंड प्रिपेअर एम-एस-आय रिपोर्ट. डेटा मेंटेन करायचा आहे, अपडेट करायचा आहे, डेटा ते रिपोर्ट्स बनवायचे आहेत. ओके. हे सगळं कॉमन असतं जेव्हा तुम्ही डेटा एंट्री जॉबला जाता. ओके. आता जॉबचे डिस्क्रिप्शन बघूया आपण. एंटर एंड अपडेट डेटा इन कॉम्प्युटर सिस्टम. कॉम्प्युटर सिस्टममध्ये त्यांची जी कॉम्प्युटर सिस्टम तिथे तुम्हाला डेटा एंटर करायचा आहे. मग ते कोणतंही सॉफ्टवेअर असेल किंवा एक्सेल शीट असेल तिथे तुम्हाला एंटर करावं लागेल. मेंटेन एक्सेल शीट्स एंड रिपोर्ट. त्यांची एक्सेल शीट तुम्हाला मेंटेन करावं लागतील, रिपोर्ट्स त्यांचे मेंटेन करावे लागतील आणि प्रिपेअर करायचे तुम्हाला डेली, वीकली आणि एम-एस रिपोर्ट. त्यांचे वीकली रिपोर्ट्स लागतातच कुठल्याही कंपनीमध्ये. डेलीचे रिपोर्ट पण लागतात. किती आज सेल झालं म्हणजे सेलच्या रिलेटेड सांगायला मी दुसरं काही पण असेल तर. किती आज प्रॉडक्ट सेल झाले किंवा किती प्रॉडक्ट बनले हे सगळं तुम्हाला मेंटेन करावं लागेल. मेंटेन प्रॉपर डॉक्युमेंटेशन रेकॉर्ड बघा हे खूप इम्पोर्टंट आहे, की प्रॉपर डॉक्युमेंटेशन आणि त्यांचं रेकॉर्ड ठेवणं खूप इम्पोर्टंट आहे. कारण ह्याच्यावरूनच त्यांना पूर्ण सगळं डिसाईड करावं लागतं राइट कंपनीला. सो समजा तुम्ही कुठे पण जॉबला गेला तर हे खूप मेंटेन करा. हे खूप इम्पोर्टंट आहे, की तुम्ही सगळं व्यवस्थित मेंटेन करणं, डॉक्युमेंटेशन, रिपोर्ट्स हे सगळं ओके. आणि डेटा एंट्रीमध्ये हे तरी येतच. ओके. सो तुमचा रोल असणार आहे बॅक ऑफिस ऑपरेशन म्हणून फुल टाईम आहे आणि पर्मनंट जॉब असणार तुमचा आणि रिमोट असणार आहे. ओके. सो खूप चांगलं आणि खूप ईझी काम आहे असं म्हणेन मी. फक्त एवढंच, की जरा सिरियसली करावं लागेल काम आपल्याला म्हणजे मेंटेन वगैरे करणं म्हणजे जरा सिरियसली करावं लागेल. ओके. सो आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. त्याच्यामध्ये काही समजलं नाही, क्वेशन्स, कमेंट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता तुमचे क्वेशन्स काय पण असेल तर. आणि तुम्हाला कोणत्या रिलेटेड जॉब पाहिजे ते पण मला तुम्ही कमेंट करू शकता. ओके. ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा. आणि तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तुम्हाला चॅनलला काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. ओके. सबस्क्राईब काय करायचं मी तुम्हाला सांगितलं आहे. कारण सबस्क्राईब केलं तुम्हाला नोटिफिकेशन लवकर भेटतं आणि लवकरात लवकर तुमचं सिलेक्शन पण होतं. आणि मी तुम्हाला सांगत आहे, की आता या महिन्यामध्ये खूप ओपनिंग्ज असतात मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये. सो डेफिनिटली
चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी जास्तीत जास्तीत जास्त व्हिडिओ घेऊन येत राहीन आणि तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करा जॉबसाठी. ओके. सो थँक सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन जॉबसोबत.